महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाचं परिक्रमा खंडपीठ गेली 10 वर्ष कोल्हापुरात सुरू आहे। त्यामुळे आयोगाचं कायमस्वरूपी खंडपीठ होण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी दिली। कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर्स बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाशी ते बोलत होते। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर गेले 4 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर होते। या दौऱ्यात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील कामकाजात सहभाग नोंदवला, तसंच शेंडा पार्कातील नियोजित सर्किट बेंच जागेची पाहणी केली। या ठिकाणी भविष्यात पूर्ण खंडपीठ होण्याची शक्यता असल्यानं न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी जादा जागा मागणीची सूचनाही केली। त्यांच्या दौरा कालावधीत कोल्हापूर जिल्हा ग्राहक वाद आयोगाचे अध्यक्ष प्रवीण खोत, चंद्रकांत निचल आणि कोल्हापूर जिल्हा ग्राहक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची भेट घेतली। त्यामध्ये त्यांनी राज्य ग्राहक वाद आयोगाच्या परिक्रमा खंडपीठाचं रूपांतर पूर्ण खंडपीठात व्हावं अशी मागणी केली। या मागणीचा विचार करण्याची ग्वाही न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी दिली। याचबरोबर ॲडव्होकेट राजेंद्र वांगणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं राष्ट्रीय ग्राहक वाद आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती A.P. साही यांनाही निवेदन दिलं। यावेळी दीपलक्ष्मी मातणकर, विकास नौटियाल, आशिष भूमकर, संदीप जाधव, दीपाली देसाई, दिग्विजय जाधव, S.K. दंडगे यांच्यासह वकील उपस्थित होते।